नाशिकच्या पंचवटी परिसरातील समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी झालेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश आलंय. दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यातील एक आरोपी माजी सैनिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पंजाब या ठिकाणी विशेष पथक पाठवून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी गावठी कट्टा आणि एअरगनचा धाक दाखवत समृद्धी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला होता. दरोडेखोरांनी चोरीच्या दुचाकी आणि कारचा वापर करून नाशिकमध्ये प्रवेश केला होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान महिला व्यावसायिक नयना पगारिया यांनी दाखवलेल्या धाडसी प्रतिकारामुळे मोठी लूट टळली. दरोडेखोरांशी झटापट करत त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यानं आरोपींना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. या घटनेत एका कर्मचाऱ्यावर हल्ला देखील करण्यात आला होता. घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत पंजाबपर्यंत शोध मोहीम राबवली. ताब्यामध्ये घेतलेल्या संशयितांना नाशिक न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे. कुठलाही सुगावा नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता. क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन, त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500पेक्षा जास्त कॅमेरे, CCTV कॅमेरे सतत ढुंढाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत शेवटी त्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे 2 आरोपी पंजाब येथील आहेत. एक आरोपी मोहाली येथील आहेत, दुसरा एक पटियाला येथील आहे. दोन्ही आरोपी जे ताब्यात घेतलेत, अटक केले ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपींची ओळख 2010मध्ये जेलमध्ये, अंबाला जेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठरवलं की आपण इथं कुठंतरी दरोडा करायचा. त्या उद्देशानं ते पंजाबवरून निघाले. पंजाबवरून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून, आणि ते सुरुवातीला मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं. नाशिकला त्यांनी आपल्या ठिकाणांची रेकी केली. त्यांनी रेकी करून तिथे ज्वेलर्सचं दुकान आहे, रोडवर असल्यामुळे ते पळून जाणं सोपं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं. त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले. नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर त्या दुकानापर्यंत आले होते. दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. कारागिरांनी वर्कर्सने प्रतिकार केल्यामुळं त्यांना काही लुटता आला नाही. त्यामुळे त्यांना आणि त्याच रिकाम्यातून त्यांना परत जावं लागलं. परंतु त्यांनी त्यावेळेस पिस्तलच्या बटनी डोक्यात मारहाण केल्यामुळं दुकानाचा कारागीर जखमी झाला होता. तो मध्ये व्यवस्थित आहे, मोठा डेंजर आहे. परंतु कुठलाही सुगावा नसताना देखील, आरोपींकडे मोबाईल नसताना देखील फक्त तांत्रिक कौशल्य, अहोरात्र मेहनत घेऊन 500पेक्षा जास्त CCTV 2 दिवसामध्ये बघून आरोपींचा माग काढून मुख्य 2 आरोपींना अटक केलेली आहे. तर आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये त्यांचं काय कनेक्शन होतं का? नाशिकमध्ये आरोपींचं कुठलंही कनेक्शन नव्हतं. हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. ते रँडमली नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये येऊन 2 दिवस सतत रेकी केली आणि त्यांनी ते ठरवलं की कुठल्या ठिकाणी त्यांना दरोडा करणं शक्य आहे. त्यांचं नाशिकमध्ये कुणाशी काही कनेक्शन नाही. या ठिकाणी कुठे या अगोदर त्यांच्यावर देशभरातील गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सर, यातला एक जो आरोपी आहे तो आर्मीमध्ये असण्याची काय त्याची हिस्ट्री आहे की हा कसा काय या सगळ्यांमध्ये? हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी. त्याचं पूर्वीचं तिथलं नोकरी झालेली आहे. सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे. सर, कुठून ताब्यात घेण्यात आले? त्या आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून. आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राईम ब्रँच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती. आणि जेव्हा आरोपीला वाटलं की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय, त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून किती माल हस्तगत करण्यात आलेला आहे? या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कुठलाही मुद्देमाल सोडलेला नव्हता. त्यांचा प्रयत्न फसलेला होता.
त्यामुळे याच्या आरोपी केलं काही मुद्देमाल असलेलं नाही. एक छोटासा इंजिन होतं. वेद न्यूज ब्युरो नाशिक.